तर दिवसभरातील ठळक टॉप 9 घडामोडी पाहूया। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। आखाती देशातील युद्धांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांची पंतप्रधानांसोबत भेट महत्त्वाची। कालच्या सीसीएसच्या बैठकीनंतर आज दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबोधनानंतर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या। जागतिक बाजारात कच्चं तेल $105 प्रति बॅरलवर काल किंमत $100च्या खाली होती। शेअर बाजारात सकाळच्या सत्रामध्ये मोठी घसरण। दुपारनंतर शेअर बाजार सावरला। सेन्सेक्स 185 अंकांनी वधारून 73,320 वर बंद, तर एकाच दिवसात गुंतवणूकदारांनी 15,000 कोटी रुपये गमावले। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 4,000 तर चांदी तब्बल 15,000 स्वस्त। सोन्याचे दर प्रति तोळा 1,50,380 रुपयांवर। नंदुरबारमध्ये आखाती देशामध्ये सुरू युद्धाचा परिणाम मिरचीवर। मिरची पावडर महागल्यानं याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार। मिरचीची उत्पादनं 30% घटली। पश्चिम बंगालमध्ये अमित शहांचा रोड शो दरम्यान राडा। भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने सामने। ममता बॅनर्जींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा राडा। चीनच्या पुढाकारानं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चर्चा। उत्तर चीनच्या उरुमची येथे चर्चा होणार असल्याची माहिती। पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानात मोठी जीवितहानी झाल्याचा दावा। नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण। अपोलो 17 नंतर तब्बल 50 वर्षांनंतर मानव चंद्रावर पोहोचणार। 4 अंतराळ ओरियन कॅप्सूलमधून चंद्राभोवती प्रवास करून परतणार।